मंडळी, मी दीपाली साठे आणि दैनिक बोंबाबोंबमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. 4 जानेवारी रोजी रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाची पहिली झलक आपल्यासमोर आलेली आहे. या चित्रपटाची मागील अनेक दिवसापासून प्रेक्षक वाट पाहत होते. अखेर त्या चित्रपटाची पहिली झलक आणि चित्रपटातील सगळे स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळालेले आहे आणि या चित्रपटातील अभिनेत्री स्मिता शेवाळे आपल्यासोबत आहे. तर आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. काय सांगाल मॅम या चित्रपटातील तुमच्या भूमिकेबद्दल? नमस्कार. रणपती शिवराय 30 जानेवारीला रिलीज होतो आहे आणि यामध्ये मी मुघलांच्या गटात यावेळेला आहे. म्हणजे वेगळं काहीतरी वेगळं आहे, नेगेटिव्ह आहे, विलन आहे ती. सुरतची राणी जहाआरा, जिची सुरत लुटली होती, त्यामुळे तिचा छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रचंड राग होता आणि ती भूमिका साकारते. औरंगजेबाची बहीण आहे ती आणि आग्र्यात आल्यानंतर तिला काय वाटतं महाराजांबद्दल हे बघायला मिळेल. भूमिका करत असताना छान वाटत होतं, कारण कलाकाराला असं चॅलेंजिंग काहीतरी मिळालं की छान वाटतं. भाषा वेगळी होती, पेहराव वेगळा आहे, वेशभूषा वेगळी आहे, त्यामुळे छान वाटतं. पण शिवभक्त असल्यामुळे थोडंसं वाईट वाटतं प्रमोशनला. असं वाटतं की काय बोलणार मी जहाआराबद्दल. जहाआराला प्रमोट नाही करत आहे, पण मी आमचा जो मित्र आहे अभिजित श्वेतचंद्र, जो महाराजांची भूमिका करतोय, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, मला असं वाटतं त्याच्याबद्दल भरभरून बोललं पाहिजे. कारण इतका तो समोर आल्यानंतर म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आहेत की काय, असा त्याचा तो पूर्ण ऑरा आहे आणि त्याचं जे आभामंडल आहे ना ते खूप कमाल आहे. म्हणजे ज्यावेळेला तो पेहराव करून सेटवर यायचा तेव्हा त्याच्याकडे नजर हटायची नाही, कारण महाराज दिसायचे त्याच्यामध्ये, त्याच्या डोळ्यांमध्ये. आणि हे सगळं बघत असताना, हे करत असताना असं वाटतं की लोकांना तो इतका आवडणार आहे, लोकांच्या पसंतीस 1000% तो उतरणार आहे, याच्यात काही शंकाच नाही. आत्तासुद्धा जेव्हा तो घोड्यावरून आला तेव्हा अंगावर काटा आला. कारण त्याच्यामध्ये जे पोस्चर आहे किंवा महाराजांचं जे त्याच्यामध्ये आहे ना ते कमाल आहे. रुबाबदार वाटतो तो. म्हणजे अगदीच या सिनेमामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार याची सगळ्यांना उत्सुकता होती, पण माझ्या मते ना ती उत्सुकता ना आमची कारणी लागली आहे, कारण तो लूक पाहून ना खरंच अंगावरती शहारे आले. खूप सुंदर भूमिका, म्हणजे अगदीच त्यांचं पेहराव खूप सुंदर वाटला. शिवराय अष्टकातल्या प्रत्येक चित्रपटामध्ये तर तुझी काही ना काही भूमिका आहे, योगदान आहे. तर या चित्रपटातील तुझी भूमिका इतर ह्याच्यापेक्षा कशी वेगळी आहे की लोकांना ती आवडेल, नाही आवडेल? मला असं वाटतं की आता अष्टकाचा भाग होणं, म्हणजे या मिशनचा भाग होणं, हे आता आमच्यासाठी झालेलं आहे. मग त्यामध्ये आम्ही कुठली भूमिका करतोय हे आम्ही डायरेक्ट विचारतो की आता यावेळेला मी काय करायचं आहे, आता यावेळेला मी काय करायचं आहे. त्यामुळे पहिली तर सावित्री केली मी सुभेदारमध्ये, सुभेदारीत. आत्तापर्यंत नऊवारी साडी आणि नथ याच्यामध्ये मी दिसले, पण या चित्रपटामध्ये वेगळा पेहराव असणार होता, वेशभूषा वेगळी आहे, भाषा वेगळी आहे, मुघलांच्या गटात असल्यामुळे. तर त्यामुळे एक चॅलेंजिंग होतं जहाआराचं काम करताना आणि मग उर्दूवर थोडंसं काम करावं लागलं. आमचे प्राध्यापक शामराव जोशी जे आहेत त्यांनी माझ्यासाठी काही नोट्स काढले होते आणि त्यांनी उर्दूचा अभ्यास माझ्याकडनं करून घेतला. सो त्यामुळे ही भूमिका तुझी वेगळी आहे, तर यासाठी काही खास तयारी करावी लागली? म्हणजे जसं तू भाषाचं बोलली, भाषा शिकावी लागली किंवा तुझा पेहरावही वेगळा होता, याबद्दल काय सांगशील? एकतर आत्तापर्यंत अशी भूमिका साकारलीच नव्हती, त्यामुळे मी या भूमिकेमध्ये कशी दिसेन हा मला एक प्रश्न होता. पण जो पेहराव आहे, मुळात वेशभूषा अप्रतिम केलेली आहे आणि इतका हेवी आहे ते. माझा 35 किलोचा तो ड्रेस होता आणि बापरे, तो दिवसभर घालून बसायचा म्हणजे टास्क होता. तेव्हा मला असं वाटलं की नऊवारी साडी परवडते बाबा. कारण ती एकदम छान चापून चपून पण बसते. हा तो झगा घेऊन जो काय, आणि ज्वेलरी इतकी हेवी होती त्यांच्या त्या नाकात वगैरे, असं सगळं ते खूप हेवी होतं सगळं. आणि त्याच्यामध्ये भाषा वेगळी होती, त्यामुळे चॅलेंजिंग म्हणजे नेहमीपेक्षा जास्त चॅलेंजिंग होतं खरं सांगायला गेलं तर. कारण कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन आपण काम करतो ना. पण मजा आली. कलाकार म्हणून चॅलेंजेस आवडत असतात आपल्याला. थँक्यू सो मच मॅडम. तुमचा चित्रपट येतो आहे, तुम्हा सगळ्यांना या चित्रपटाच्या टीमला दैनिक बोंबाबोंबकडून खूप खूप शुभेच्छा. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? 30 जानेवारी 2026
आपला रणपती शिवराय हा चित्रपट रिलीज होतो आहे, जगभर प्रदर्शित होणार आहे. तेव्हा हा चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की बघा. थँक्यू सो मच.